जय शिवराय मित्रांनो देशातील तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी तर पिवळा वाटाणा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देणारी एक असे अपडेट आहे मित्रांनो। केंद्र शासनाच्या माध्यमातून तूर आणि उडदाच्या आयात शुल्क माफीचा निर्णयाला 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। तर वाटाण्याची आयात केली जात असताना त्याच्यावरती 30% आयात शुल्क आकारलं जाणार आहे। मित्रांनो याच्या संदर्भातील हे महत्त्वाचे असे 3 राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत, अधिसूचना काढण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आपण पाहू शकता तुरीच्या आयात शुल्क माफीच्या निर्णयाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अर्थात 31 मार्च 2027 पर्यंत तुरीचं आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलेले आहे। याचप्रमाणे उडदाच्या आयात शुल्क माफीच्या निर्णयाला सुद्धा 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे पिवळा वाटाणा आयात केला जात असताना याच्यावरती 30% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो एकंदरीत देशभरामध्ये डाळीचे वाढणारे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी, डाळीचा पुरवठा निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु या निर्णयामुळे तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे। तुरीचे भाववाढ होतील अशा प्रकारच्या वर्तवल्या जाणाऱ्या शक्यता आता कुठेतरी या ठिकाणी संपुष्टात येणार आहेत। मित्रांनो तूर आणि उडीद हे दोन्ही शुल्कमुक्त श्रेणीत आहेत, त्याच्यामुळे 31 मार्च 2027 पर्यंत या आयातीवरती कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 2028-29 पर्यंत तूर, उडीद आणि मसूर या तिन्ही कडधान्याची 100% हमीभावानं खरेदी करण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।